अमेरिका आणि इस्रायलनं 28 फेब्रुवारीला इराणवरती केलेल्या संयुक्त हल्ल्याला आज एक आठवडा पूर्ण झालाय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ऑपरेशन एपिक फ्युरी असं नाव दिलेल्या या कारवाईमध्ये इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनींसह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला। आतापर्यंत 1332 सामान्य नागरिकांचा बळी गेल्याची ही माहिती आहे। खामेनी यांच्या निधनानंतर भारत, पाकिस्तानसह अनेक देशांमध्ये त्याचे पडसादही उमटले। यानंतर इराणनं इस्रायल आणि आखाती देशांमधील अमेरिकन तळांवरती क्षेपणास्त्रांनी हल्ले केले, तर होर्मुझ सामुद्रधुनी बंद केल्यामुळे कच्च्या तेलाच्या जागतिक पुरवठ्यावरती सध्या परिणाम झालाय। या पार्श्वभूमीवरती हे युद्ध नेमकं कधी थांबणार याकडे जगाचं लक्ष आहे। इराण विरुद्ध सुरू असलेल्या कारवाईच्या दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा दावा केलाय। इराणचं लष्कर जवळपास नष्ट झालेलं आहे, त्यांचं नौदल देखील संपुष्टात आल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय। पुढे बोलत असताना इराणचे दोन्ही फळीमधले नेते आम्ही संपवले असून तिसरी फळी कसाबसा संघर्ष करत असल्याचाही ट्रम्प यांचा दावा आहे। इतकंच नाही तर इराणचं हवाई दल देखील संपूर्णपणे संपल्याचं आणि त्यांच्या 32 युद्धनौका समुद्राच्या तळाशी गेल्याचं देखील ट्रम्प यांनी म्हटलंय। Their army is gone. They're just about, look, their navy is gone. Their communications are gone. Their leaders are gone. 2 sets of their leaders are gone. They're down to their 3rd set. Their air force is wiped out entirely. Think of it. They have 32 ships. All 32 are at the bottom of the ocean. Other than that, they're doing very well, Coach. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे इराणच्या नंतर आता क्युबाकडे मोर्चा वळवण्याच्या तयारीत आहेत। क्युबाशी आम्हाला करार करायचा आहे, मात्र तिथलं कम्युनिस्ट सरकार वाईट करार करण्याच्या विचारात आहे। त्यामुळे क्युबाच्या संबंधी नियोजन करण्याची सूचना सेक्रेटरी ऑफ स्टेट मार्को रुबियो यांना दिली आहे। मात्र आधी एक विषय संपवू द्या, काही दिवस वाट बघा असं सांगत त्यांनी क्युबाला अप्रत्यक्षपणे इशारा दिलाय। व्हाईट हाऊसमध्ये एका कार्यक्रमाच्या वेळेला ट्रम्प यांनी हे वक्तव्य केलं। I can just see that. It's going to be a great day, right? We're going to celebrate that separately. I just want to wait a couple of weeks. I wanted to wait a couple of weeks, but we'll be together again soon, I suspect, celebrating what's going on in Cuba. They want to make a deal so badly, you have no idea. इस्रायल, अमेरिका आणि इराणचं युद्ध काही थांबायचं नाव घेताना दिसत नाहीये। दोन्ही देशांकडून एकमेकांच्या ठिकाणांवरती जोरदार हल्ले सुरू आहेत। इराणने इस्रायलची राजधानी तेल अवीववरती आजही क्षेपणास्त्र आणि ड्रोनच्या माध्यमातून हल्ले केले, त्यामुळे तिथल्या पायाभूत सुविधांचं मोठं नुकसान झालंय। तसंच बगदादमधल्या अमेरिकेच्या लष्करी तळावरती देखील इराणनं ड्रोनच्या माध्यमातून हल्ला केलाय। या युद्धामुळे दोन्ही देशांमध्ये प्रचंड नुकसान होतंय, याचा फटका जागतिक स्तरावरती देखील बसताना दिसून येतोय। त्यामुळे हे युद्ध नेमकं कधी थांबणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। अमेरिका, इस्रायल आणि इराणची युद्धस्थिती निवळण्याची कोणतीही चिन्ह दिसत नाहीयेत। इस्रायलच्या हल्ल्यांना इराण देखील चोख प्रत्युत्तर देत आहे। अमेरिकेच्या तळांवरती इराणनं ड्रोनच्या माध्यमातून हल्ला केला, ज्यामध्ये अमेरिकेचं संपूर्ण तळ उद्ध्वस्त झालाय। या हल्ल्याचा व्हिडिओ आता इराणच्या नौदलानं सोशल मीडियावरती पोस्टही केला आहे। अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या युद्धाला एक आठवडा पूर्ण झाला। युद्धाच्या सुरुवातीला इराणकडून अमेरिका आणि इस्रायलच्या शेजारच्या देशांवरती देखील हल्ले झाले, ज्यामुळे या देशांमधल्या नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागलंय। दरम्यान इराणचे अध्यक्ष मसूद पेजेश्किन यांनी या हल्ल्याच्या संदर्भात शेजारच्या देशांची माफी मागितली आहे। त्या देशांशी इराणचं कोणतंही शत्रुत्व नाही, पुढे असे हल्ले केले जाणार नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केलं। मात्र शेजारील देशांमधून हल्ला झाला तर त्यालाही सडेतोड उत्तर दिलं जाईल असा इशाराही त्यांनी दिलाय। त्याच वेळेला अमेरिकेचा बिनशर्त समर्पणाचा प्रस्तावही त्यांनी फेटाळून लावला। इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये गेल्या 8 दिवसांपासून सुरू असलेल्या युद्धाची झळ आता भारतामधल्या सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचली आहे। आखाती देशांमधल्या संघर्षामुळे जागतिक ऊर्जा संकटाची शक्यता वर्तवली जात असताना त्याचे पडसाद सध्या भारतामध्ये उमटलेले आहेत। घरगुती स्वयंपाकाच्या गॅसच्या दरामध्ये 60 रुपयांची वाढ झाली आहे। आता सिलेंडरची किंमत ही 916 रुपयांपर्यंत जाऊन पोहोचली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।